हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी। विट्यावरून आम्ही विट्याचे आहे, विट्यावरून आम्ही सांगलीला गेलो। आमच्या रॅलीचा उद्देश असा आहे की लोकांना जागृत करणे आणि लोकांना जागृत करण्याकरता आमचे खानापूर तालुका सेवादलचे अध्यक्ष मच्छिंद्र महापुरे यांनी योजना निर्माण केली की हे बोलले आपल्याला असं असं करायचं आहे। तर आम्ही ठिकाणी त्यांना बोललो, कोण येऊ ना येऊ आपल्याला काही हो तर आपण पोचू, तुम्ही हे करा, आपण जाऊ। मग ही योजना यांची असल्यामुळे आम्ही सांगली विट्यातून सांगलीला गेलो। तर सांगलीतही आमचं विशालदादांनी आमचं भरपूर मोठं स्वागत केलं। इथून कडेगावमध्ये तिथे जितेशबाई आहे ते, बाळासाहेब आहे ते, मोहनदादा आहे ते, यांनी भरपूर आम्हाला मदत करत आम्हाला भरपूर प्रोत्साहन केलं। आणि या प्रोत्साहन करून आम्हाला एक जिद्द निर्माण झाली की ह्या जिद्दीनं आम्ही पोचू आणि आम्ही पोचणार। असं करत करत जिथं पण आम्ही मुक्कामाला आलं तिथं आम्हाला त्यांनी आमच्या पार्टीच्या लोकांनी आम्हाला मदत केलेली आहे। शेवागिरीमध्ये पण, कुशेगावमध्ये पण साहेबांनी, सुरेश साहेबांनी त्यांनी आम्हाला खूप व्यवस्था केली। आणि इथं आल्यानंतर पंकज पवार साहेब आणि अल्ताफ पठाण साहेब यांनी आम्हाला भरपूर चांगलं स्वागत केलं चांगल्या रीतीनं। आणि आमची यात्रा सफल व्हावी असं त्यांनी आम्हाला पूर्ण शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या। आणि आम्ही हे आमचं असं निवेदन आहे की जनताला फक्त जागृत करणे की बाबा आता काय परिस्थिती आहे काय नाही, याच्यासाठी आम्ही किती खडतळ प्रवास। त्यांनी माझ्या जीवनात मी केव्हा सायकल येऊ, म्हणजे 7वी 8वी शाळेत असताना सायकल चालू असेल, त्याच्यानंतर मी कधी सायकल चालवलं नाही। आज ही व्यक्ती आमच्या संग आहे, वय 75 वर्ष आहे, विलास माने यांचं नाव आहे। हेही आमच्या सहभागी झाले। तरी आम्ही त्यांना विचारलं, काका तुम्हाला हे होईल का? तर ते बोलले नाही, तुमच्या संग जसं होईल तसं होईल, मला यायचं आहे। पण ते बाबासाहेब फाळके आहे ती, त्यांचंही सहयोग आहे। माझं नाव नंदकुमार विठोबाई वळे, मी पण गाणवडला राहणार आहे। आणि असं आम्ही चौघांनी ठाम निर्णय घेतला, म्हणजे काही हो पण दिल्लीपर्यंत आपल्याला पोचायचं आहे आणि राहुल साहेबांना आपलं मन व्यक्त करायचं आहे। आणि जनतेला हे आमचं पूर्ण सांगणं आहे की जागृत व्हा, तुमच्यासाठी जी काय करतो आम्ही तुमच्यासाठी करतो। हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी।